नमो नमः सर्वेभ्यो। परिचय संस्कृतभारत्याः परिचयपुस्तकस्य पठनं वयम् अधुना कुर्मः। पृष्ठक्रमाङ्क 88-90। बिन्दुः अस्ति पदसङ्ग्रह, शब्दसङ्ग्रह। वयं सर्वे ज्ञातवन्तः यत् बहवः धातवः सन्ति। तस्य कृते कृत् प्रत्यययोगे कृदन्तप्रत्ययः भवति। म्हणजे संस्कृतमध्ये 2000 धातू आहेत आणि त्या धातूंना कृत प्रत्यय लावला की कृदंत त्याची रूपं बनतात. म्हणजे मूळ धातू असतो, फॉर एक्झाम्पल गमगच्छ, मग त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात. मी जात आहे, मी जाणार आहे, किंवा मी जाता जाता वाचले, किंवा मी जाण्यासाठी काही प्लॅनिंग करत आहे. तर आता जाणे हा एक धातू आहे गमगच्छ, तर त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि वेगवेगळे वाक्यरचना आपल्याला करता येतात. तर त्या प्रकारचे कृदंत, काही प्रवेश 4 कृदंत आपण प्रवेशमध्ये पण बघितले होते. आता त्याच्या पुढचे कृदंत आपण बघणार आहोत. त्याच्या आधी 2 महत्त्वाची गोष्टी आहेत. ती एक म्हणजे वाक्याचे प्रयोगाचे 3 प्रकार असतात. एक असतो कर्तरी प्रयोग, एक असतो कर्मणी प्रयोग आणि एक असतो भावे प्रयोग. आता भावे प्रयोग हा आपण सध्या बाजूला ठेवूया. आत्ता या परिचयाच्या पृष्ठ क्रमांक 18-19 पाठ क्रमांक 1मध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे प्रयोग आपल्याला अपेक्षित आहेत. एक म्हणजे कर्तरी प्रयोग आणि एक दुसरा म्हणजे कर्मणी प्रयोग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी समजून घेतलं पाहिजे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मुख्य असतो आणि क्रियापद कर्त्यानुसार चालतं. वेअरएज कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे मुख्य असतं, प्रधान असतं आणि त्यानुसार क्रियापद चालतं. सो कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमेमध्ये असतो, कर्म द्वितीयेमध्ये असतं आणि क्रियापद कर्त्यानुसार चालतं. ओके, सो हा फार महत्त्वाचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्ता कर्म क्रियापद ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत वाक्यातल्या. कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत, द्वितीय विभक्तीमध्ये आणि क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं. हे क्रियापद कर्त्यानुसार चालतं. वेअरएज कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेमध्ये असतो, कर्म प्रथमेत असतं आणि हे क्रियापद कर्मानुसार चालतं. ओके, सो हे फार महत्त्वाचं आहे, किंवा कर्माच्या अनुसरून ते चालत असतं. सो कर्मणी मी पुन्हा रिपीट करते. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्त्यानुसार चालतं. वेअरएज कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेमध्ये असतो, कर्म प्रथमेमध्ये असतं आणि क्रियापद कर्मानुसार चालतं. हा खूप महत्त्वाचा पॉईंट पाठ करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे. आता ह्या पृष्ठ क्रमांक 90 किंवा पृष्ठ क्रमांक 90मध्ये आपल्याला 9 प्रकारचे कृदंत प्रत्यय सांगितले आहेत पदसंग्रहच्या चॅप्टरमध्ये, ज्याच्यामध्ये पठती, पठ्यते, पठिष्यति, पठितव्यम, पठितः, पठितव्यम, पठन, पठित्वा, पठितुम. आता ह्यातले शेवटचं बघाल तुम्ही, काही प्रत्यय आपले झाले आहेत. तुमून प्रत्यय, त्वांत प्रत्यय, त्याच्यानंतर लब्यंत, हे आपले झाले आहेत प्रवेशमध्ये. पण एकदा पुन्हा रिव्हिजन करूया. आता ह्याच्यामध्ये 3 प्रत्यय आहेत जे ते कर्मणी प्रयोगामध्ये आहेत आणि बाकीचे सगळे कर्तरी प्रयोगामध्ये आहेत. तर ते 3 प्रत्यय महत्त्वाचे आहेत, किंवा ते आधी आपण घेऊया की जो सेकंड ऑप्शन आहे पठ्यते, म्हणजे वर्तमान काळ पठ्यते, त्याच्यानंतर पठितव्यम आणि पठितः, पठिता, पठितम, हे 3 प्रत्यय कर्मणी प्रयोगामध्ये चालतात आणि बाकीचे सगळे कर्तरी प्रयोगामध्ये चालतात. आता आपण कर्तरी प्रयोगातले प्रथम बघूया. पठती सगळ्यांना माहिती आहे, लटलकार आहे, वर्तमान काळ. अहम सह पठती, अहम पठामी. पठती, पठतः, पठन्ति, पठसि, पठतः, पठत, पठामि, पठावः, पठामः. सो सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति, असं ते चालणार आहे 9 रूपांमध्ये. सो सह पठती, सह बालकः पठती, सह बालकः पुस्तकं पठती. बरोबर आहे. हा कर्तरी प्रयोग आहे, सामान्य लटलकार वर्तमान काळामध्ये चालणारा. बालकः पाठं पठती, कर्तरी प्रयोग. बालकः म्हणजे कर्ता प्रथमेमध्ये, पाठं कर्म द्वितीयेमध्ये आणि क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं. बालकः पठती, अहम पठामी, अशा पद्धती. सो हा सामान्यतः आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण एक मधलं स्किप करतो आहोत, कारण तो कर्मणी प्रयोगात आहे. पुढचा कर्तरी प्रयोगाचा जो आहे तो आहे पठिष्यति, रूट लकार, भविष्यकाळ.
सह बालकः पठिष्यति, सह बालकः पाठं पठिष्यति, म्हणजे श्वः पठिष्यति, परश्वः पठिष्यति, तो बालक उद्या पाठ वाचेल. बरोबर. सो सह बाल याच्यामध्ये पण कर्तरी प्रयोग आहे, फक्त भविष्यकाळ आहे. हे सोपं आहे. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोगामधला सांगते. मध्ये मी मुद्दामून काही स्किप करते. आधी सुरुवातीला फक्त कर्तरी प्रयोगातले आपण कृदंत बघूया आणि मग कर्मणी प्रयोगातले कृदंत बघूया. तर पहिला झाला तो पठती झाला, पठिष्यती झाला. हे कृदंत नाही आहेत, हे लकार आहेत. पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा लकार आहे तो म्हणजे पठितवान, पठितवती. हे मागच्या वेळेला आपण बघितलं होतं तवतू प्रत्ययामध्ये. सह बालकः पठितवान हे क्रियाविशेषण आहे. तवतू प्रत्यय आहे, क्रियाविशेषण आहे. तो त्या बालकाने वाचले किंवा वाचले होते असे आपण म्हणतो. त्यामुळे सह बालकः पुल्लिंगी असती चेत पठितवान, स्त्रीलिंगी असती चेत पठितवती. सह बालकः पठितवान म्हणजे काल त्या बालकाने पाठ वाचला. आणि सह बालिका असेल तर सा बालिका पठितवती म्हणजे काल त्या मुलीने वाचला, पाठ वाचला. मराठीत आपण वाचलाच म्हणतो, मुलीने वाचला, मुलाने वाचला, पण संस्कृतमध्ये लिंगानुसार फरक पडतो. पुल्लिंग असते चेत पठितवान, स्त्रीलिंगी असते चेत पठितवती. गतवान, गतवती. त्याच्यानंतर धावितवान, धावितवती किंवा लिखितवान, लिखितवती असं आपण आहे. त्याच्यामध्ये हा कर्तरी प्रयोगामधला तवतू प्रत्यय आहे. त्याला आपण म्हणतात कृदंत कर्तरी भूतकाळ धातुसाधित विशेषण, म्हणजे धातुसाधित क्रियाविशेषण. आणि ह्याच्यामध्ये पुरुषानुसार काही फरक पडत नाही. म्हणजे सह बालकः पठितवान, त्वम पठितवान आणि अहम अपि पठितवान, पुरुषानुसार काही फरक पडत नाही. किंवा सा बालिका पठितवती, त्वम पठितवती आणि अहम पठितवती. फक्त लिंगानुसार फरक पडतो. पठितवान आणि पठितवती, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. पुरुषानुसार प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुषानुसार याच्यात फरक पडत नाही. त्याच्यानंतर पठितवान, पठितवती झाला. त्याच्यानंतर या परिचयामध्ये जो नवीन कृदंत आलेला आहे तो आहे 7 क्रमांकाचा पठन आणि पठंती. आता आपल्याला जर हा शत्रुप्रत्यय आहे, ह्याच्यामध्ये हा कृदंत वर्तमान काळवाचक धातुसाधित क्रियाविशेषण आहे. म्हणजे जर मला असं म्हणायचं असेल की मी वाचता वाचता ऐकले किंवा आहे ना, किंवा ती बालिका वाचता वाचता ऐकत आहे किंवा वाचता वाचता ती खात आहे. आता तो वाचता वाचता किंवा म्हणजे सह बालकः पठन खादती म्हणजे तो बालक पठन म्हणजे वाचता वाचता खादती म्हणजे खात आहे. वाचतो, काहीतरी वाचतो आहे आणि ती क्रिया घडता घडता तो दुसरी क्रिया करतो आहे. त्यामुळे सह बालकः पठन खादती. किंवा जर बालिका असेल तर पठंती असेल. सा बालिका पठंती खादती म्हणजे ती बालिका वाचता वाचता किंवा अभ्यास करता करता खात आहे असं. आणि ह्याच्यामध्ये पण पुरुषानुसार फरक पडत नाही. अहम पठन खादामी म्हणजे मी वाचता वाचता खात आहे. त्वम पठन खादामी, ओके, म्हणजे तू सुद्धा वाचता वाचता खात आहेस. किंवा सह पठन खादती, तो वाचता वाचता खात आहे. पुरुषानुसार फरक पडत नाही, फक्त लिंगानुसार पडतो. पुल्लिंग असेल तर पठन आणि स्त्रीलिंगी असेल तर पठंती. किंवा गच्छन, गच्छन्ती, लिखन, लिखंती. कुठली पण धातू तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये पठन आणि पठंती किंवा त्याला तसे प्रत्यय लागतात, त्याला शत्रुप्रत्यय असं म्हणतात. पुढचा आहे जो त्वांत प्रत्यय आहे तो सगळ्यांना माहिती आहे, मागच्या प्रवेशामध्ये झालेला आहे की पठित्वा, सह बालकः पठित्वा गच्छति, तो बालक वाचून गेला. म्हणजे एक क्रिया कंप्लीट झाली, त्याच्यानंतर त्याने दुसरी क्रिया केली. एक क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया केली. त्या सह बालकः पाठम पठित्वा गच्छति म्हणजे तो त्या बालकाने पाठ वाचून तो गेला असं. किंवा आता ह्याच्यामध्ये लिंगानुसार फरक पडत नाही किंवा पुरुषानुसार सुद्धा फरक पडत नाही. अहम पाठम पठित्वा गच्छामि किंवा सह पाठम पठित्वा गच्छति किंवा त्वम पाठम पठित्वा गच्छसि असं. फक्त
त्यामुळे त्वांत प्रत्ययामध्ये लिंगानुसार सुद्धा फरक पडत नाही आणि पुरुषानुसार सुद्धा फरक पडत नाही. फक्त जर उपसर्ग सहित धातू असेल तर मात्र त्वांत प्रत्ययासाठी आपण त्याला लेबंत प्रत्यय असं म्हणतात. ओके, म्हणजे उपसर्ग रहित धातो हो कृते त्वांत प्रत्यय भवति आणि उपसर्ग सहित धातो हो कृते लेबंत प्रत्यय भवति. म्हणजे आता गमगच्छ धातू आहे, उपसर्ग रहित धातू आहे, त्यामुळे गत्वा, पठित्वा किंवा लिखित्वा, खादित्वा हे उपसर्ग नाही आहेत. पण तू उदाहरणार्थ स्था धातू आहे, प्रस्थाप्य, प्र उपसर्ग लागला त्यामुळे प्रस्थाप्य तो लेबंत झाला. हे मागच्या प्रवेशामध्ये बघितलेलं आहे. पण उदाहरणार्थ आता जर पठधातू जर घेतला तर त्याला जर प्र प्रत्यय लावला तर प्रपठ्य म्हणजे विशेष रूपाने वाचून तो गेला. सहपालकः प्रपठ्य गच्छति म्हणजे नीट काळजीपूर्वक वाचून तो गेला. सो प्रपठ्य म्हणजे त्वांत आणि लेबंतचा अर्थ एकच होतो. फक्त उपसर्ग सहित धातू असेल तर लेबंत प्रत्यय भवति, उपसर्ग रहित धातू असेल तर त्वांत प्रत्यय भवति. त्यानंतर आहे तुमुन प्रत्यय. तुमुन प्रत्यय सगळ्यांना माहिती आहे, तो मागच्या प्रवेशमध्ये होता. पठितुम म्हणजे सह बालकः पठितुम गच्छति, तो बालक वाचण्यासाठी जात आहे किंवा सा बालिका पठितुम गच्छति. मग ह्याच्यामध्ये पण लिंगानुसार फरक पडत नाही, वचनानुसार सुद्धा फरक पडत नाही. अहम पाठम पठितुम शालाम गच्छामि, सह बालकः पाठम पठितुम शालाम गच्छति, त्वं पाठम पठितुम शालाम गच्छसि. सो ह्याच्यामध्ये ना लिंगानुसार फरक पडत ना वचन ह्याच्यानुसार इवन वचनानुसार सुद्धा फरक पडत नाही. ते पाठम पठितुम शालाम गच्छन्ति. ओके, सो त्वांत प्रत्यय, लेबंत प्रत्यय, तुमुन प्रत्यय हे मागच्या वेळेला झाले होते आपल्याला. आता नवीन प्रत्यय आहेत जे कर्मणी प्रयोगातले आहेत. आतापर्यंत हे सगळे कर्तरी प्रयोगातले प्रत्यय आपण बघितले. कर्मणी प्रयोगातले प्रत्यय आहेत. उदाहरणार्थ मूळच दुसऱ्या क्रमांकाचा जो पृष्ठ क्रमांक 19वर आहे तो म्हणजे पठ्यते. हा स्वतः कर्मणी प्रयोग आहे. आता जेव्हा आपण कर्तरी प्रयोगामध्ये आपण कसं वाक्य म्हणणार की अहम पाठम पठामी. ओके, आता हे वाक्य याच्यामध्ये अहम कर्ता आहे, पाठम कर्म आहे आणि पठामी हे क्रियापद आहे. आता हे कर्तरी प्रयोगाचं वाक्याचं कर्मणी प्रयोगात करायचं असेल तर आपण कसं म्हणणार, अहम म्हणजे जो कर्ता आहे त्याची आपण तृतीया वापरायची, म्हणजे मया. अस्मद शब्दाची तृतीया एकवचन आहे मया. मया पाठम, मया पाठः पठ्यते. मया म्हणजे तृतीया वापरली कर्त्याची, कर्माची प्रथमा, पाठः आणि क्रियापद जे आहे त्याला य लावायचा आणि त्याचा आत्मनेपदी प्रत्यय चालतात. लट लकारामध्ये आत्मनेपदी प्रत्यय आपल्याला माहिती आहेत. ते, इथे, अंते, से, इथे, द्वे, एव, हे, महे. सो ते आत्मनेपदी जरी धातू परस्मैपदी असला तरी त्याला आत्मनेपदी प्रत्यय वापरायचे आणि य म्हणजे धातू अधिक योग य, योग आत्मनेपदी प्रत्यय. लट लकारामध्ये, लूट लकारामध्ये वापरायचं असेल तर ते प्रत्यय वापरू शकतो. सो पठ्यते. आता कर्तरी प्रयोगाने वाक्य काय होतं आपलं, अहम पाठम पठामी. अहम कर्ता प्रथमेत, पाठम कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्त्यानुसार. पण इकडे कर्मणी प्रयोगामध्ये मया पाठः पठ्यते. मया कर्ता तृतीयेमध्ये, पाठः प्रथमेमध्ये, कर्म प्रथमेमध्ये आणि पठ्यते क्रियापद हे कर्मानुसार चालते. ओके, सो हा दोन फरक झाला कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगामध्ये. कर्तरी प्रयोगामध्ये मी काय म्हणणार, अहम पाठम पठामी. कर्मणी प्रयोगामध्ये मया पाठम पठ्ये, क्षमस्व, इथे उत्तम पुरुष असल्यामुळे पठ्यते नाही होणार, पठ्ये होईल. सो अहम पाठम पठ्ये. ओके, वंदे मातरम जसं पठ्ये, कारण ए प्रत्यय लागला तिला उत्तम पुरुषामध्ये. सो अहम पाठम पठामी कर्तरी प्रयोग. मया पाठम, मया पाठः पठ्ये. ओके, हा मी उत्तम पुरुषाचा सांगितला. आता उदाहरणार्थ जर प्रथम पुरुषात सांगायचं असेल तर सह पाठम पठती कर्तरी प्रयोग. तेन पाठः पठ्यते कर्मणी प्रयोग. ओके,
सो हे झालं सेकंड नंबरचं. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो तव्यत अनीर प्रत्यय अनीय प्रत्यय आहेत. पठितव्यम आणि पठनीयम हे कृदंत कर्मणी विध्यर्थम धातुसाधिक विशेषण आहे. एक लकार आहे विधिर्लिंग लकार म्हणून, जो आपल्याला मागच्या प्रवेशमध्ये झालेला नाही आहे. मागच्या प्रवेशमध्ये आपल्याला 4 लकार झाले, लट लकार, लोट लकार, लंग लकार आणि लोट लकार, आणि आणखीन एक असे 8-10 लकार असतात. एक विधिर्लिंग लकार आहे की त्याने तो पाठ वाचावा, ते त्याच्या भल्यासाठी आहे. तो पाठ जर त्यांनी वाचला तर त्याचं चांगलं होईल किंवा त्याचं भलं होईल, पण त्याने तो पाठ नक्की वाचावा अशी एक अपेक्षा करतो, त्याला विधिर्लिंग लकार असं म्हणतात. सो हा कर्मणी प्रयोगामध्ये आहे. त्याच्यामध्ये आता पठित ह्याच्यामध्ये लिंगानुसार फरक पडतो, लिंगानुसार फरक नाही पडत, क्षम्यता. पठितव्यम आणि पठनीयम दोन प्रत्यय आहेत, तव्यत प्रत्यय आणि अनिर प्रत्यय. दोघांचे सुद्धा अर्थ एकच आहेत, त्यामुळे ते एकमेकांच्या रिप्लेसमेंटमध्ये वापरू शकतात. जसे त्वांत आणि लबंत पण त्याचा अर्थ एकच असतो, परंतु त्याची रूपं भिन्न असतात. सो पठितव्यम आणि पठनीयम. आता फक्त ह्याच्यात जसं लिंगानुसार फरक पडतो, म्हणजे आता हा कर्मणी प्रयोगात असल्यामुळे कर्म जर पुल्लिंगात असेल तर तसं तो प्रत्यय पण बदलतो, कर्म स्त्रीलिंगात असेल तर तो प्रत्यय बदलतो. आणि उदाहरण तर मी सांगते. कर्मणी प्रयोग असल्यामुळे कर्ता तृतीयेत येणार. तेन श्लोक पठितव्यम. आता तेन त्याने श्लोक वाचावा, श्लोक वाचला तर त्याचं चांगलं होणार आहे किंवा भलं होणार आहे. त्याने श्लोक नक्की किंवा जरूर वाचावा असा त्या वाक्याचा अर्थ आहे. त्यामुळे तेन श्लोक पठितव्य. आता श्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे, कर्म पुल्लिंग आहे, त्यामुळे ते पठितव्य असा तो प्रत्यय येतो. आता समजा गीता असेल, गीता जर कर्म असेल, तेन गीता पठितव्या. पठितव्य पुल्लिंग, पठितव्या स्त्रीलिंग आणि पठितव्यम पुल्लिंग नपुंसकलिंग. सो पठितव्य, पठितव्या, पठितव्यम. ओके. सो तेन श्लोक पठितव्य, तेन गीता स्त्रीलिंगी पठितव्या आणि तेन काव्यम अथवा पद्यम पुस्तकम पठितव्यम, कारण नपुंसकलिंगी आहे. आणि अनिर प्रत्यय पण सेम आहे तशाच प्रत्ययाचा, फक्त त्याचं रूप थोडंसं बदलतं. त्याचा पठनीयम असा त्याचा अर्थ होतो. तेन श्लोक पठनीय, तेन गीता पठनीया आणि तेन पुस्तकम पठनीयम. ओके. सो पठनीय पुल्लिंग, पठनीया स्त्रीलिंग आणि पठनीयम नपुंसकलिंग. तेन मी पुन्हा एकदा सांगते. तव्यत प्रत्यय आणि अनिर प्रत्यय. तेन श्लोक पठितव्यम पुल्लिंग किंवा तेन गीता पठितव्य, क्षम्यतां, तेन श्लोक पठितव्य, तेन श्लोक पठनीय पुल्लिंग. स्त्रीलिंग असेल तर तया श्लोक पठितव्या, तया श्लोक ना गीता, तया गीता किंवा तेन गीता पठितव्या किंवा तेन गीता पठनीया आणि तेन पद्यम अथवा पुस्तकम पठितव्यम आणि तेन पुस्तकम पठनीयम. फक्त लिंगानुसार ते बदलत आहेत. पठितव्य पुल्लिंग, पठितव्या स्त्रीलिंग, पठितव्यम नपुंसकलिंग. हा तव्यत प्रत्यय अनिर प्रत्यय आहे. पठनीय, पठनीया, पठनीयम पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ओके. हो, हे पठित झाले. आणि आणखीन एक प्रत्यय आहे, शेवटचा प्रत्यय कर्मणी प्रयोगामध्ये, त प्रत्यय. तर त प्रत्यय हा कृदंत कर्मणी भूतकाळ धातुसाधित विशेषण आहे किंवा क्रियाविशेषण आहे. आता ह्याच्यामध्ये हा कर्मणी प्रयोगामध्ये चालतो. कर्मणी प्रयोगामध्ये 3च कृदंत इथे दिलेले आहेत. आता कर्मणी प्रयोगात असल्यामुळे कर्ता तृतीयेत असणार आहे. तेन श्लोक पठित. श्लोक पुल्लिंगी आहे म्हणून त्याला पठित, म्हणजे त्याने श्लोक वाचला. ओके. त्याच्यानंतर गीता असेल, स्त्रीलिंग असेल कर्म, तर तेन गीता पठिता. ओके. आणि जर पुस्तक असेल, पुस्तकम नपुंसकलिंगी असतील, तेन पुस्तकम
तेन पुस्तकं पठितं, त्याने पुस्तक वाचले. त्याने श्लोक वाचला, त्याने गीता वाचली आणि त्याने पुस्तक वाचले. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पठितः, पठिता, पठितम्. उदाहरणार्थ लेखितः, लेखिता, लेखितम् असं. तर कुठलाही धातू घेतला त्याला असे त प्रत्यय लागतात, लागू शकतात. सो कर्मणी कर्तरी प्रयोगामध्ये बाकीचे कर्तरी प्रयोगामध्ये इथे पृष्ठ क्रमांक 19 वर 1 पासून 9 पर्यंत क्रमांक 1, त्याच्यानंतर क्रमांक 3, त्याच्यानंतर क्रमांक 6, 7, 8 आणि 9 हे सगळे कर्तरी प्रयोगामध्ये आहेत. आणि क्रमांक 2, 4 आणि 5 हे कर्मणी प्रयोगामध्ये आहेत. पठती हा आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगातच आहे. पठ्यते कर्मणी प्रयोग आहे. पठिष्यती परत कर्तरी प्रयोग आहे. पठितव्यम आणि म्हणजे तव्यत अनिर प्रत्यय आणि त्याच्यानंतर क्त प्रत्यय हे कर्मणी प्रयोगात आहेत. पठितः, पठिता, पठितम. त्याच्यानंतर पठितवान, पठितवती, क्रवतू प्रत्यय कर्तरी प्रयोगात आहे. त्याच्यानंतर पठन, पठंती शत्रू प्रत्यय कर्तरी प्रयोगामध्ये आहे. पठित्वा, तुमुन आणि त्वांत प्रत्यय लबंत प्रत्यय हे कर्तरी प्रयोगामध्ये असतात. ओके. सो ह्याच्यावरनं जर आपण काही प्रश्न असतील तर आपण ते अभ्यास वर्गामध्ये पाहू शकतो. अग्रे मिलामः. धन्यवाद.